पाहू शकता आपल्या पुऱ्या कशा फुगते, एकदम टम असे एक नंबर पुऱ्या तयार होणार आहे आपल्या। बघा आज आपण मस्त असं मेथीचे पुऱ्या करणार आहे, ते पण वेगवेगळे पदार्थ टाकून। तर तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ। भाज्या तर आपण भरपूर प्रकारचे केलेले आहे, पण मेथीची पुरी एक नंबर बनणार आहे। तर मेथीची पुरी कशी करायचं पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल। सर्वात आधी मी इथे मेथी साफ करून धुवून घेतलेले आहे। आता आपण मेथी शिजून घेऊया। मेथीमध्ये आपण अर्धा गिलास पाणी टाकले, आपण हे शिजून घेऊया। आता इथे आपल्याला गॅसवर टोप ठेवायचा आहे आणि मेथी आपल्याला छान अशी शिजून घ्यायचे। कच्ची मेथी नाही टाकायची आपल्याला पुरीमध्ये, शिजून घेणार आहे मी। थोडंसं मीठ सुद्धा टाकणार आहे। इथं आपण एक बटाटा घेतलेला आहे आणि बटाट्याला वरची स्किन काढून घेतलेली आहे आणि त्याला आपण या प्रकारे कट करून घेणार आहे। आणि बटाटा हे कुठं वापरणार आहे ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे। या प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे। कट करून झाल्यावर आपण धुवून घेणार आहे। इथं आपण मेथी शिजायला ठेवल्या ना, त्याच्यामध्येच मी बटाटा शिजून घेणार आहे। आपल्याला डबल शिजवायची गरज नाही, मेथीमध्येच बटाटा पण शिजून घ्यायचे। वेगळं वेगळं शिजवायची गरज पडणार नाही। आपले बटाटा आणि मेथी छान असं शिजून झाली आहे। आता आपण काढून घेऊया गॅस करून बाहेर। गॅस बंद करूया आणि आपण मेथी प्लेटीमध्ये काढून घेऊया। आपल्याला शिजलेल्या मेथी आणि बटाटा आपण प्लेटीत काढून घेतले। थोडंसं गार करून घ्यायचे। मेथी थोडीशी बारीक करून घेणार आहे मिक्सर मधून। आपण इथं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण आपण मेथीत थोडं टाकलेलं आहे, म्हणून आपल्याला चपातीत पण थोडं टाकायचं। आणि आता आपण ही वाटलेली मेथी याच्यात टाकूया। सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे मेथीमध्ये पीठ। पाहू शकता आपल्याला पुरीसाठी एकदम छान असं मऊ पीठ मळून घ्यायचे। आपल्याला लय पातळ पण नाही करायचं आणि लय घट्ट पण नाही, जसं आपण चपात्याला मळतो त्या प्रकारे एकदम अगदी सोपं पीठ मळायचंय। आपल्याला पीठ थोडासा घट्टच करायचे, पुरीसाठी लय पातळ नाही करायचे। आणि आपण मेथीचा पराठा वगैरे सर्व बनवलेला आहे, पातळ भाजी, सुक्की भाजी, मेथीचे पराठा, पण मेथीचे पुऱ्या करणार आहे आपण। तर त्या पुऱ्या कशा होतात आणि कसे लागतात एकदम मस्त असे, ते आपण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। खूप सुंदर असे मेथीचे पुऱ्या होणार आहेत। या प्रकारे आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आपल्याला वरून थोडं थोडं ऑइल लावायचं आहे आणि अजून मळायचे छानपैकी। पाहू शकता आपलं पीठ मस्त असं मळून तयार झालेलं आहे। आता आपण याला एक 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। आपण इथं मिक्सरच्या भांड्यात बटाटे आपण उकडून घेतले होते ना, ते टाकलेले आहे आणि थोडीशी हळद टाकायचं आहे। आणि ह्याला पण आपण बारीक असे फिरून घेणार आहे। आपण इथं अजून थोडं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकूया। आणि हे वाटलेलं आपण बटाटा याच्यात टाकायचे पिठामध्ये। आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पिठात थोडीशी हळद टाकायचे। पिठात हळद टाकल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि मळून घ्यायचे। जसं लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करायचे ह्याच्यामध्ये आणि मळून घ्यायचे पीठ।
पाहू शकता या प्रकारे आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचे. ऑइल लावायचे वरून थोडं थोडं आणि पीठ मळून घ्यायचे. मळून झालेलं आहे. आपण 10 मिनिटं हे पण पीठ रेस्ट करायला ठेवूया. आपण दोन्ही पण पिठाचे वेगळे वेगळे या प्रकारे आपण गोळे करून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. याची आपण आता पुरी करून घेणार आहे. इथं आपण गॅसवर कढाई ठेवलेला आहे गरम करायला. आता आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकून घेऊया. पुरीला आपल्याला तळायला ऑइल टाकायचं आहे. आपण हे हुंडा घ्यायचे आणि लाटून घ्यायचे. आपल्याला याच्यावर जास्त पीठ वगैरे काही लावायचं नाहीये. अगदी लावले तरी असं झटकून घ्यायचे आणि मग आपल्याला इथं लाटायला घ्यायचे. काही चिटकणार नाही, काही नाही अजिबात. छान असे पुऱ्या तयार होतात. आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. अगदी मीडियम साईजचे पुऱ्या तळायचे आपल्याला. पाहू शकता मी या प्रकारे लाटून घेतलेले. इतकं जाड आहे. आपण हे लाटून साईडला ठेवूया. हिरवा लाटून घेतलेला आहे आणि आता पिवळा लाटून पण तुम्हाला दाखवते मी पुन्हा. ते पण सेमच प्रोसेस आहे. या प्रकारे आपल्याला घ्यायचे आणि लाटून घ्यायचे. या प्रकारे आपण लाटून घेतलेले आहे. ऑइल गरम झालंय की नाही आपल्याला एक छोटासा पिठाचं हे टाकून बघायचंय. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण आता पुऱ्या टाकायला घेऊया. आपण पहिले हिरवी पुरे घेऊया. पाहू शकता आपल्या पुऱ्या कशा फुगते. एकदम टम असे एक नंबर पुऱ्या तयार होणार आहे आपल्या. बघा पुऱ्या आपले कसे फुगायले आणि एकदम सुंदर असे पुऱ्या तयार होणार आहे. काही करायची गरज नाही. मस्त असे पुऱ्या तयार होते आपले. या प्रकारे लालसर असे तळून घ्यायचे. आता आपण ही पण तळून घेऊया. दोन्हीकडून आलटून पलटून पुऱ्या तळून घ्यायचे आपल्याला. आपल्याला इथे गॅस व्यवस्थितच ठेवायचे. ले बारीक पण नाही आणि ले फास्ट पण नाही. मीडियम साईजवरच गॅस आपल्याला पुऱ्या तळायचे. असं लालसर झाली तळून की काढून घ्यायची आपल्याला. या प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायचं आहे. पाहू शकता आपले कसले मस्त असे सुंदर पुऱ्या तयार झालेले आहेत. दोन प्रकारचे. एक आपण पिवळ्या बटाट्याची केले, एक आणि मेथीची भाजीची केलेली आहे. हिरवी आणि पिवळी खूप सुंदर अशी बटाट्याची पुऱ्या दिसतात ते. पाहू शकता तुम्ही. ही आपली बटाट्याची आहे, हळद आणि बटाट्याची, आणि ही आपली याची आहे मेथीची. खूप सुंदर असे पुऱ्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. मस्त असे खूप फुगलेत पण खूप छान. या प्रकारे तुम्ही पण नक्की बनवा. तुमच्या लहान लहान लेकराला, माणसाला, तुमच्या घरातले. पाहू शकता हे आताच काढले पुरी. खूप सुंदर अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. या प्रकारे बनवा आणि सर्वांना खाऊ घाला. खूप पौष्टिक पुऱ्या आहेत आणि युनिक आणि वेगळं काहीतरी दिसलं की पोरं पण आवडीने खूप जास्त खात असते. जेवण आपला जेवत असतं.
तर या प्रकारे नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय.